डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या बातमीनंतर अनेक प्रतिक्रिया येताना आपल्याला बघायला मिळते। आपण आत्ताच शरद पवार यांच्याशी संवाद साधला, त्यांनी सुद्धा अनेक आठवणींना उजाळा दिलेला आहे। 2004 साली ज्यावेळेला यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले होते। तसंच 2008 साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली, पण मनमोहन सिंग यांच्या धोरणामुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसलेला नव्हता। त्यानंतर 2009 साली पुन्हा एकदा ते पंतप्रधान बनलेले होते। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर आपण अनेक प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत, अनेक आठवणी ऐकलेल्या आहेत। भारताचे 2 वेळा ते पंतप्रधान राहिलेले आहेत। अनेक महत्त्वाचे निर्णय आहेत जे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलेले होते। त्यामध्ये 91 सालची LPG पॉलिसी सुद्धा होती, ती सुद्धा महत्त्वाची मानली जाते। 2008 मध्ये जेव्हा मंदी आली होती त्यावेळेला डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काही निर्णयांमुळे त्याची झळ भारताला बसली नव्हती। 2004 आणि 2009 असे 2 वेळा त्यांनी पंतप्रधान म्हणून काम पाहिलेलं होतं आणि भारताला नवी उभारी खरं तर त्यांच्या स्वरूपात मिळालेली होती। सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून एशिया मनी पुरस्काराने सुद्धा त्यांना 94 साली सन्मानित करण्यात आलेलं होतं। 1966 ते 1969 या काळामध्ये डॉक्टर Be cancelled. It's not for me to announce. The government of Karnataka will announce, but for me, I have to get back now and see. Sir, you worked in his cabinet. How do you remember him, sir?